आणि मेगा फायनल मध्ये धडक मारायची आहे। या अनुषंगाने क्रिकेटच्या रणसंग्रामाला या ठिकाणी सुरुवात होतीये। बदलापूर वांगणी ग्रामीणच्या दोन टीम ताकदवर संघांच्या दरम्यान मोठं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल। मेन इन येलो भंडाराची उधळण करत असताना आपल्याला पाहायला मिळतील टीम जय हनुमान ढवळेपाडा। बघा टीम जय हनुमान ढवळेपाडा संघ, तुम्हाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, फक्त 1 मिनिटाचा अवधी आहे। जर खेळाला सुरुवात झाली नाही तर आयोजन कमिटी इथे मात्र जो निर्णय घेईल त्यावरती तुम्हाला देखील अंमलबजावणी करावी लागेल, याची आपण नोंद घ्यायची आहे। धन्यवाद। थँक्यू सो मच राहुलजी। मित्रांनो वेळेची काळजी घ्या, आपल्या सर्वांना सूचना आहे, आपल्याला वेळेत मॅच संपवायची आहे। लख प्रकाशात सेमीफायनल मॅच पूर्ण व्हावी अशी आपली सर्वांची इच्छा आहे। स्वर्गीय बंटी 11 ढवळेपाडा आणि त्यांना फाईट करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये मिझिया बदलापूर या दोन संघांच्या दरम्यान मोठी मॅच मैदानावरती सादर होतीये। मैदानाच्या चारही बाजूला लाडक्या प्रेक्षकांनी केलेली गर्दी, या सर्व लाडक्या दर्दी प्रेक्षकांचं मनाच्या अंतकरणापासून मी समालोचक सोमनाथ खाडे हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय। वेलकम ऑल ऑफ यू। जाऊया क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये। न हारना जरूरी है न जीतना जरूरी है, ये खेल है जिंदगी का दोस्तों, इसे खेलना जरूरी है। एकमेकांच्या साथीनं एकमेकांच्या प्रेमानं मैदानाच्या आतमध्ये निश्चितच संघर्ष पाहायला मिळेल, मात्र एक मैत्रीपूर्ण मॅच आपल्याला अनुभवायला मिळेल। दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। फिल्डिंग सजली आहे। मेन इन येलो 30 यार्डची पाबंदी असलेलं पहिलं षटक या ठिकाणी चालू होतंय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळेल। मिझिया बदलापूर संघाची A1 जोडी, ज्या जोडीनं आजचा दिवस गाजवलाय। एका बाजूनं नूरा आणि दुसऱ्या बाजूनं तोहिद ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाली आहे। आजचा दिवस नुरानं गाजवलाय। 50 त्याच्या बॅटमधनं आली आहे। सकाळपासून धावांचा पाऊस पडलाय। पंच, जर एक खेळाडू शॉर्ट असेल तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर एकच खेळाडू असेल ना? जर एक खेळाडू कमी असेल तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर एकच खेळाडू असणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे। तीन षटकांची मॅच सामन्याला होती सुरुवात। निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल बिग फाईट द्वंद्व सामन्याला सुरुवात होतीये। गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती स्वर्गीय बंटी 11 ढवळेपाडा संघाच्या वतीनं षटक क्रमांक 1 ची जबाबदारी वेगवान तेज तरार प्रथमेशच्या खांद्यावरती। सामन्याला सुरुवात होतीये। पंचांचा हिरवा कंदील येतोय आणि निश्चितच मित्रांनो वेळेची काळजी घ्या। सामन्याला सुरुवात प्रथमेश राईट आर्म राऊंड द विकेट। पहिला चेंडू नुरासाठी हलक्या हाताने ऑन साइडला खेळून काढले। मिड विकेट बाउंड्रीवरती त्या ठिकाणी फिल्डर आहे, चेंडूला पकडलं, फेकलं, एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत। एका धावेचं योगदान देत आहेत। एका धावेच्या मदतीने धावफलकाला सुरुवात झाली आहे। श्री गणेशा करत असताना नूरा बॅटिंग करतोय। स्ट्राइक रोटेट यावेळेस तोहिदच्या हातामध्ये जबाबदारी। गोलंदाजी करत असताना प्रथमेशला आपण पाहताय, उजव्या हाताचा उंच पुरा गोलंदाज। राऊंड द विकेटने टाकलेला हा फुलर लेनचा फुलटो चेंडू होता, बॅटवरती व्यवस्थित आला नाही। बॅटला स्पर्श झाल्यानंतर त्या ठिकाणी 30 यार्ड मध्ये अडवलं जातंय। एक सिंगल धाव कंप्लीट करतायत। 2 चेंडूंचा खेळ आपल्याला अद्यापपर्यंत पाहायला मिळाला आणि या 2 चेंडूंवरती 2 धावा वसूल करतायत। आजचा दिवसभर भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं। दोस्ती 11 सावरे संघाचं विशेष कौतुक करावं लागेल। अतिशय दर्जेदार क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आणि निश्चितच त्यांना फाईट देत असताना मिझिया 11 बदलापूर हा संघ या ठिकाणी क्वालिफाय झाला आजच्या दिवसातनं आणि सेमीफायनल मध्ये 2 हात करताना पाहायला मिळतोय। स्ट्राइक एंड वरती नूरा, ज्याच्यावरती जबाबदारी आणि निश्चितच नजर लागली की काय अशा पद्धतीनं घटना घडतीये। बॅटची एज सुंदर झेल, फलंदाज होते फेल। मॅचची गोल्डन विकेट कॅरी करत असताना नूराचा खेळ संपला। पहिला फलंदाज माघारी परततोय। सेमीफायनल मध्ये लागलेला पहिला धक्का, पहिला गडी बाद होतोय। 440 चा झटका मिझिया 11 बदलापूर बी या टीमला लागलाय। मोठी विकेट कॅरी करतोय प्रथमेश, ज्यासाठी ओळखला जातो। सुरुवातीच्या षटकामध्ये ब्रेक थ्रू देणं ही त्याची ओळख आहे आणि निश्चित पहिल्याच षटकामध्ये मोठी विकेट कॅरी करत असताना नूराला माघारी पाठवलंय। तोहिदची जागा निश्चितच महत्वाची आहे। त्याला साथ देण्यासाठी मैदानावरती सैफ येतोय। सैफनं सुद्धा आजचा दिवस भरपूर चांगली कामगिरी केली आहे।
या मॅच मध्ये करायची कामगिरी चांगली, लढायचंय, महत्वाची मॅच आहे, सेमीफायनलचा सामना आणि या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करायची आहे, आपल्या संघाचा विजयाचा झेंडा या मैदानावरती गाडायचा आहे, या अनुषंगाने चाललेली ही मॅच मैदानावरती. प्रथमेश येतोय, उजव्या हाताचा गोलंदाज, राईट आर्म राऊंड द विकेट. सेफ साठी टाकलेला हा चेंडू लॉप केलाय, फटका फसलाय, कदाचित चेंडूच्या खाली फिल्डर आहे, सुंदररित्या वाट पाहिली आणि वेट अँड वॉच, सुंदर झेल, फलंदाज फेल, लागलेला दुसरा हादरा बदलापूर बीला. दोन धावा देत असताना 2 गडी सुद्धा त्यानं टिपले. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकामध्ये धावा येणं अनिवार्य असतं, ज्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असतं, ज्या षटकामध्ये धावा येणं निश्चितच अतिशय गरजेचं, अशा वेळेला मात्र या 2 विकेट गारद होत आहेत. टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर. सैफ बाद झालाय, त्याच्या जागेवरती एजाज आलाय. सकाळच्या सत्रात एजाजनं मॅच फिरवली होती. निश्चित या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल, उल्लेखनीय कामगिरी करणं गरजेचं, केली जाईल का? प्रथमेच आव्हान आहे. पहा खोलवर टप्प्याचा चेंडू, सिंगल धावेसाठी सुद्धा मेहनत करावी लागते. एका धावेसाठी कष्ट करायला लावणार ही ख्याती आहे ढवळेपाडा संघाची. ग्रामीण क्रिकेटचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्या वेळेला ढवळेपाडा संघाचा विचार मित्रांनो सर्वात अगोदर केला जातो. ज्या वेळेला ढवळेपाडा संघ मैदानावरती खेळत असतो त्या वेळेला फॅन फॉलोविंग प्रचंड आपण पाहिली आहे. आजही मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहाल तर ढवळेपाडा संघाचे भरपूर फॅन्स तुम्हाला पाहायला मिळतील. सेमीफायनलची मॅच आहे. प्रथमेशने इम्प्रेसिव्ह कामगिरी करायला सुरुवात केली आहे. 5 चेंडू फेकलेत, 3 धाबा खर्च केल्यात आणि 2 गडी त्याने टिपलेत. राईट आर्म राऊंड द विकेट, तेच तरार. यावेळेस तोहित साठी फुलटो चेंडू होता. निश्चित आज कदाचित टायमिंग चेंडू पाहायला, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळत नाहीये, गॅप सिलेक्शन येत नाहीये. महत्वाच्या मॅच मध्ये धावांची कोंडी, 3 षटक संपली, 1 षटक संपलंय. धावफलकावरती 4 धावा आणि 2 गडी बाद. डीजे स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृती चषक 2024 चा हा रणसंग्राम स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण सेमीफायनल नंबर 1 खेळवतोय. उद्याचा सुद्धा तिसरा दिवस अतिशय महत्वाचा असणार आहे. बरोबर 9 वाजता नितेश ट्रेडर्स कडाव आणि त्यांना फाईट करेल टीम स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान म्हात्रेपाडा संघ. उद्याच्या दिवसामध्ये दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल विरान साफले आणि त्यांना फाईट करेल विधी 11 बोरशेरी. त्यानंतर श्री 11 मोहाचीवाडी आणि त्यांना फाईट करेल टीम देवरुंग. सुरई विपक्ष नितलस अशी चौथी मॅच असेल. उद्याचे लॉट्स आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला अनेक तारे सितारे ओपन ग्रामीणचे क्रिकेटचे थरार उद्या तुम्हाला अनुभवता येतील. प्रत्येक दिवशी क्रिकेटचा रणसंग्राम या मैदानावरती आपल्याला पाहता येईल. अर्थातच युवा नेते वरुणजी म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहत आहे. स्वर्गीय केशव म्हात्रे स्मृती चषक 2024 चा हा दुसरा दिवस या ठिकाणी संपन्न होतोय. मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आणि वांगणी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त टुर्नामेंट आहे. स्पर्धेचा दुसरा दिवस अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतोय. सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 3 धावा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. स्लोवर 1 चेंडू, अतिशय दर्जेदार क्रिकेटचा नजराणा. सेमीफायनलची मॅच आहे, मात्र फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकणारी गोलंदाजी. ढवळेपाडा संघ आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी या ठिकाणी करतोय आणि फलंदाजांना मात्र इथं जागेवरच खेळवून ठेवलंय. गोलंदाज भूषण, स्ट्राईक एंड वरती एजाज. एजाज कडनं भरपूर अपेक्षा. यावेळेस पहा लेग कटर, बॅटची एज, जबरदस्त स्विंगिंग डिलिव्हरी, टप्पा खाल्ला, बाहेर निघत होता, बॅटची एज, सुंदर झेल, फलंदाज माघारी परतेल, पत्त्याचा बंगला कोसलावा अशा पद्धतीनं कोसळत असताना हा डाव. तिसरा फलंदाज माघारी, 3 गडी बाद, 3 धावा धावफलकावर.
मिझिया 11 बदलापूर विपक्ष स्वर्गीय बंटी 11 ढवलेपाडा अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलची मॅच, सेमीफायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये आणि निश्चितच हवा टाईट करून ठेवणारी गोलंदाजी ढवळेपाडा संघाच्या वतीनं आपण पाहताय. नावाला साजेसा खेळ, निश्चितच लौकिकाला साजेसा खेळ मैदानावरती सादर करतायत सुनील केवने मास्टरमाइंड खेळाडू. विकेटच्या मागणं संपूर्ण डावाला निश्चितच खिंडार पाडत असताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती घडवतायत. भूषण गोलंदाजी मार्कवरती आलाय. 2 चेंडू फेकलेत, एकही धाव खर्च न करता एक गडी त्यानं टिपलाय. 3 धावा धावफलकावरती. राजन सर, हा स्कोर क्रिकेटचा आहे की फुटबॉलचा? 3 धावा, 3 विकेट, धावांची कोंडी पाहायला मिळतीये. सेमीफायनलची मॅच प्रेक्षक राजा थोडासा संभ्रमावस्थेत पाहायला मिळतोय. धावा येतील का? संध्याकाळचं वातावरण आहे. 3 षटकांची मॅच आहे मित्रांनो. 25 ते 30 धावा जरी पदरात असतील तरी तुम्हाला फाईट करता येईल. नवीन फलंदाज अहमद मैदानाच्या आतमध्ये. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आता मात्र करण्याचा प्रयत्न असेल. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडवरती अहमद. मोठ्या फटक्याची गरज आहे, क्षमता आहे, ही क्षमता सिद्ध करायची आहे. चेंडू पाहिला जाईल, चेक केला जाईल, गुणवत्ता तपासतायत. आउटसाइड ऑफ जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल. अवांतरची 1 धाव येईल, धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं 4 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. संघर्ष करावा लागेल मित्रांनो. संघर्षाशिवाय जीवनामध्ये निश्चितच कुठलीही गोष्ट मिळत नसते. मी मगाशीच म्हटलं, न हारना जरूरी है न जीतना जरूरी है, ये खेल है जिंदगी का दोस्तों, इसे खेलना जरूरी है. जीव लावून खेळावं लागेल, कष्ट करावे लागतील, जिद्द चिकाटी मेहनत मैदानावरती दाखवावी लागेल. निश्चितच मिझिया 11 बदलापूर संघ धावफलकाला वाढवावं लागेल. 25 ते 30 धावा जमवल्यात. फाईट पाहायला मिळेल, मात्र तशी फाईट येईल का हा प्रश्न पडलाय. पुन्हा एकदा पंचांचं बोट आकाशाकडे खिंडार पडलंय. आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. अजून एक फलंदाज माघारी परतेल. फलंदाज बाद. बदलापूरकरांनो, निश्चितच संघर्ष करावा लागेल. कुणाला तरी ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. जबाबदारीचं टॉनिक पिऊन मैदानावरती यावं लागेल. नवीन फलंदाज मैदानावरती रजब. पुन्हा एकदा अगदी कॉपी बुक टाईपनं गोलंदाजी होत असताना अतिशय सुंदर दर्जावरती, टप्प्यावरती, नियंत्रणावरती अतिशय चांगली गोलंदाजी. भूषणला आपण पाहताय. 5 चेंडू फेकलेत, 2 गडी टिपले, केवळ 1च धाव खर्च केली. 4 बाद 4 धावा धावफलकावरती. ही कोंडी कोण फोडणार? दबाव निश्चितच पाहायला मिळतोय. सेमीफायनलची मॅच आहे. थोडासा फंबल होत असताना भूषणला पण पाहू शकाल. पुन्हा एकदा माघारी येतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी राहिली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. 3 षटकांची मॅच आहे. दुसरं षटक चालू आहे. धावफलकावरती 4 धावा. मिझिया 11 बदलापूर संघ संकटातून बाहेर निघायचं आहे. व्हाईट बॉलचा कॉल. अवांतरची धाव येईल, धावफलकावर जोडली जाईल. कशा तरी येऊ द्यात, धावा येणं गरजेचं आहे मित्रांनो. निश्चितच वादळी गोलंदाजी मैदानावरती पेश होतीये. जबरदस्त कामगिरी ढवळेपाडा संघाची आपल्याला पाहायला मिळतीये. भूषण गोलंदाजी करतोय. निश्चितच वादळाचं संकट यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. या संकटातून बाहेर निघायचंय. धावा येतायत, संजीवनी देतायत. अजून एक धाव आली आहे, स्कोर कार्डला जोडतायत. धावफलक पुढे सरकेल ते 6 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ आहे. 12th मॅन आमच्या सोबत बसलेत. कमीत कमी 25-30 धावा बनवा भावानो. ऍटलिस्ट मॅच बनेल. बॅटिंगची जबाबदारी रजब आणि तोहितच्या खांद्यावरती. सलामीचा फलंदाज तोहित मैदानावरती. निश्चितच नॉन स्ट्राईक एंडवरती तळमळतोय, स्ट्राईक साठी धडपडतोय. बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडवरती. यावेळेस फटका खेचलाय मित्रांनो. जबरदस्त प्रहार केलाय. आक्रमक प्रहार. आक्रमण जारी है. चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याड. षटकार.
अनबान शान बदलापुराचे सुप्रसिद्ध गायक सन्माननीय तेजसदादा तरे यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. लाडके साई, मी आपणास विनंती करतोय आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तेजसदादा तरे बदलापुराचे नामांकित गायक, सुप्रसिद्ध गायक सन्माननीय तेजसजी तरे या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कला क्रीडा सांस्कृतिकची भव्य नगरी म्हणजे बदलापूरकडे पाहिलं जातं. एकाहून एक दर्जेदार कलाकार या नगरीनं आपल्या सर्वांना दिले. वेलकम सर. जाऊया मैदानावरती. 2 षटकं संपली आहेत. धावफलकावरती 12 धावा. रजबनं एक षटकार ठोकला आणि सांगितलंय, मंजिले मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. कोशिश करनी पडेगी दोस्तों. धावा बनवाव्या लागतील. तिसरं षटक चालू झाले. पहिला चेंडू डॉट आलाय. पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती. अक्षय गोलंदाजी मार्क वरती आलाय. लेफ्ट आर्म फिरकी मारा. स्ट्राइक एंड वरती तोहिद. सलामीचा फलंदाज तोहिद अजूनही खेळतोय. निश्चितच त्याला सुद्धा या मॅच मध्ये मोठी कामगिरी करता आलेली नाहीये. 3 चेंडू फेस केलेत, 1च धाव. 4 चेंडू फेस केलेत, 1च धाव त्याच्या नावावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 2-3 मोठे फटके आले तर मॅच बनेल दोस्तो. शॉर्ट पिच चेंडू आहे. पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बराच वेळ चेंडू हवेत. दूरवरनं फिल्डर येतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न झाला, मात्र निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप होतोय आणि या दरम्यान आपण पाहाल तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांची मदत आली. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गड्यांच्या मोबदल्यात या 14 धावा धावफलकावर आपण पाहता. अक्षय गोलंदाजी करतोय. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका यावा लागेल. प्रहार करावे लागतील. तोहिदवरती जबाबदारी. अपेक्षा भरपूर आहेत. या अपेक्षांवरती खरं उतरेल का? यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप जास्त बाहेर. वाईड बॉलचा कॉल येतोय. अवांतरची धाव येईल. धावफलकाला जोडली जाईल. फिरकी पाहू शकता. नियंत्रण पाहू शकता. अक्षयचं अतिशय चांगला टप्पा पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र थोडासा जास्त बाहेर पडल्यानंतर अजून बाहेर निघून जातोय. यावेळेस आक्रमण चढवलंय. तोहिद मैदानाच्या आतमध्ये आक्रमण चढवतोय. चेंडूला भिरकावून देतोय सीमारेषेच्या बाहेर. निश्चितच संघर्ष जारी आहे. संघर्षाचा शंखनाद करणारा हा बेधुंद तडाखा. तोहिद षटकार. जाऊन पोहोचलाय. यावेळेस पुन्हा एकदा प्रहार केलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे, मात्र यावेळेस बरोबर जागेवरती फिल्डर थोडीशी ताकद कमी पडली. फलंदाज माघारी परतेल. तोहिद तंबूच्या आश्रयाला वापस. इरादे रोज बनते हैं, इरादे रोज बिगड़ते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. थँक्यू डीजे. मनपूर्वक धन्यवाद. संध्याकाळचं सत्र मंत्रमुग्ध करतायत. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये ही मॅच आपण पाहताय. सेमीफायनलचा थरार. षटकातला शेवटचा चेंडू मार्गस्थ होता. निश्चितच तो वाईड बॉल. 22 धावा धावफलकावरती. एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये जान तयार होईल मित्रांनो. स्ट्राइक एंड वरती रफीद. मोठ्या फटक्याची अपेक्षा. शेवटचा चेंडू आहे आणि नक्कीच गोलंदाजावरती सुद्धा प्रेशर आहे. जास्त बाहेरचा चेंडू. वाईड बॉलचा कॉल येतोय. निश्चितच एका धावेची अजून मदत येईल. 5 चेंडू फेकलेत. 11 धावा अक्षयनं खर्च केला. स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल. संध्याकाळचं वातावरण आहे. निश्चितच गारवा पडतोय आणि अशा वेळेला जर गोलंदाजांना धार सापडली तर मात्र मित्रांनो मॅच बनेल. या चेंडूवरती धावा येणं गरजेचं होतं. शेवट गोड करतोय गोलंदाज अक्षय. 3 षटकं संपली मित्रांनो. 23 धावा धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा जमवल्या. 24चं आव्हान ठेवले. निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं आज एक दिवसाची सेवा करण्याची संधी मिळाली. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय संतोष मामा म्हात्रे, त्याचबरोबर धनराजजी म्हात्रे, संपूर्ण आयोजन कमिटीचा मनपूर्वक आभार व्यक्त करेन. त्याचबरोबर आमच्या साथीनं आमची
साथ देणारं व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस राहुलजी चव्हाण सर, त्याचबरोबर आमच्या सोबत टीम क्लिक लाईव्हची संपूर्ण टीम, कुणालदादा म्हात्रे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मंडळी, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करीन. त्याचबरोबर आमचे तीनही लाडके ऑफिशियल पंच, आमचे देसाई सर, इरामनजी खरकर सर आणि त्याचबरोबर आमचे शेखर सर, आपलं सुद्धा मनपूर्वक आभार मी व्यक्त करेन. त्याचबरोबर विशेष आभार यंग डॅशिंग डायनॅमिक हँडसम पर्सनॅलिटी आमचे राजनजी साळवी सर, आपलं सुद्धा मनपूर्वक आभार मी व्यक्त करेन. सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. चला मित्रांनो, फिल्डिंग सजवून घ्या. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 23 धावा आणि 24 धावांचं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. या 24 धावा पार करायच्या आहेत. मैदानावरती नक्कीच एक संघर्षमयी खेळी पाहायला मिळेल, कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी अटॅक जर आपण पाहिलं तर मिझिया 11 बदलापूर या संघाकडे सुद्धा आहे. एक 18 चेंडू आणि 24 धावा इथून बनवायच्या आहेत. कशा पद्धतीने बनवल्या जातील यासाठी नक्कीच आपल्याला थोडं थांबावं लागेल. चला फिल्डिंग सजवून घ्या आणि बंटी 11 स्वर्गीय बंटी 11 ढवळेपाडा आपली सलामीची जोडी आपण लगेचच तैनात करायची आहे. निश्चितच मॅचला सुरुवात होईल. माहोल बनवलं जाईल. प्रेक्षक राजा चारही बाजूनं जिथं जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी दाटी वाटीनं बसलेला आहे, उभा आहे. या सर्व प्रेक्षकांचं वडवली ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत करूया. सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी एक छोटीशी धून डीजे वाले भाऊ. अठरा चेंडू 24 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय बंटी 11 ढवळेपाडा संघाची सलामीची जोडी मैदानावरती. मेन इन येलो एका बाजूनं एव्हरग्रीन सुनील केवने आणि त्याला साथ देत असताना अनिकेत केवने बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच मिझिया 11 बदलापूर सुद्धा सज्ज झालेत 18 चेंडू 24 धावा डिपेंड करण्यासाठी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या हिरामन खरकर सरांचा हिरवा कंदील आणि सामन्याला होतीये सुरुवात. सेमीफायनल नंबर 1 चा थरार आपण अनुभवतोय. गोलंदाजी मार्कवरनं वाही देतोय. वाईचा पहिला चेंडू निश्चितच इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. फुलटोज मिळतोय. समोर खेळलेला फटका फिल्डर त्या ठिकाणी आहे. एक सिंगल कंप्लीट करतोय. सुनीलला माहिती आहे थेंबे थेंबे तळे साचे, सेट व्हायचंय. सेट झाल्यानंतर त्याच्यासाठी ही धावसंख्या फार मोठी नाहीये. बदलापूरकरांना ही मॅच जर जिंकायची असेल तर ही गोल्डन विकेट तुम्हाला लवकर घ्यावी लागेल मित्रांनो. विकेट घ्याल तर मॅच मध्ये याल. निश्चित पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली. धावफलकाचा श्रीगणेश होतोय. बिनबाद एक धाव स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये. वाहिद वरती जबाबदारी. पहिलं षटक जर चांगलं आलं तर निश्चितच मॅच मध्ये कमबॅक होईल मिझिया 11 बदलापूर या संघाचं. निश्चित धावा थोड्याशा कमी आहेत पदरात, मात्र वाचवत जाल तर निश्चितच मित्रांनो तुम्ही सुद्धा या मॅच मध्ये याल. कारण जरी पगार असेल तरी वाचवण्याची वृत्ती, पगार कमी असेल वाचवण्याची वृत्ती असेल तर संसार सुखाचा करता येतो मित्रांनो. यावेळेस निश्चित धावा कमी आहेत पदरात, वाचवत जाल अशा पद्धतीच्या धावा द्याल तर मात्र तुमच्यावरती संकट येईल मित्रांनो. ही धाव वाचवणं गरजेचं होतं. निश्चित ही धाव वाचली असती तर पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट झालं असतं. अनिकेत स्वतः स्ट्राईक वरती राहिला असता. वाईदचा कॉन्फिडन्स वाढला असता. निश्चित 2 चेंडू फेकले, 2 धावा खर्च झाल्यात. अशाच पद्धतीनं जर टिचून गोलंदाजी झाली मॅच बनेगा दोस्तो. व्हेरी गुड बॉलिंग जान ठोकली या चेंडूवरती. जबरदस्तरित्या पिच केलं. आउटसाइड द ऑफ स्टंप. सुनील केवने सारखा मातब्बर फलंदाज समोर असताना चेंडूचा अंदाज येऊ दिला नाही. डॉट येतोय आणि कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढवून जातोय बदलापूरकरांचा. मिझिया 11 बदलापूर हा संघ सुद्धा झुंजार संघ आहे. लढवय्या संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. राईट मोर द विकेट. वाईटचा हा चेंडू, यावेळेस मात्र वाईट चेंडू, फुल टच. जबरदस्तरित्या सुनील केवने सारख्या फलंदाजाला फुल टच द्याल तर मात्र भुकेलेल्या वाघासमोर तुम्ही बकरी सोडली मित्रांनो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार.
4 धावा आल्या स्कोअर कार्ड वरती जोडतायत. 6 धावा धावफलकावरती एकंदरीत आपण पाहताय. 24 धावांचं लक्ष आहे आणि 6 धावा जमा झाल्या. यावेळेस मात्र समोर ओरपी चेंडू घुटना टेक और ए सिक्सर देख सुनील केवने ब्रँड. चेंडू सीमा पार षटकार. वादळ आहे मित्रांनो, जे घोंगावायला सुरुवात झाली तर त्याला थांबवणं कठीण आहे. बदलापूर वांगणी ग्रामीण क्रिकेटच्या नगरीचा बेताज बादशाह म्हणून सुनील केवनेकडे पाहिलं जातं. आवर्जून ज्या खेळाडूचं नाव घेतलं जातं, मैदानाच्या आतमध्ये एक षटकार ठोकला, त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट दाखवतो, एक सिंगल. ओ माय गॉड, इरामन खरकर सरांचा जलवा. सकाळच्या सत्रापासून आपलं त्यांनी सुद्धा भरपूर मनोरंजन केलं. क्रिकेटच्या दुनियेला निश्चितच लाभलेले लाडके पंच इरा म्हणजे खरकर सर, आपलं सुद्धा बदलापूर नगरीमध्ये आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. षटक पहिलं संपलंय. धावफलकावरती आहे 13 धावा, बिनबाद 13. निश्चितच एक चांगली सुरुवात टीम ढवळेपाडा संघाची आपल्याला पाहायला मिळते. 24चं टार्गेट, शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 11 हे सांगणं नेहमीच कठीण राहिले. क्रिकेट खेळणारे लाखो जन्माला आले, क्रिकेट खेळवणारे लाखो जन्माला आले, मात्र क्रिकेटच्या मैदानावरती अचूक भाकीत करणारा रथी महारथी अजून जन्माला यायचा बाकी आहे. 12 चेंडू 11 धावांचं लक्ष आहे. इथून रफीद गोलंदाजी मार्क वरती, अरफात गोलंदाजी मार्क वरती, अरफात येतोय गोलंदाजी मार्क वरती. जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. 11 धावा डिपेंड करायच्या आहेत. सुनील केवने स्ट्राईक वरती यावेळेस उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतोय. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. आजचा दिवस जर आपण पाहिला असेल तर अरफातनं भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, युवा यंगस्टर खेळाडू आहे, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याची आजचा दिवसभरात राहिली आहे. 13 धावांवरती बिनबाद धावफलकावरती एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सुनील केवने जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता, निश्चितच एक पाऊल पुढे टाकलं आणि त्यानंतर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. रडारपासून दूर असलेला चेंडू विकेट किपरच्या स्वाधीन होतोय. नुरानं उरलेलं काम पूर्ण केलं. डॉट. यावेळेस फुल टोल वसूल करतोय सुनील केवनेच्या बॅटमध्ये. चेंडू निघाला हवाई सफरवरती, षटकार. मेगा फायनलच्या दिशेनं अचूक या ठिकाणी वाटचाल करत असताना सुनील केवने अँड टीम. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहाल केवळ 5 धावांची गरज. अरफातचा हा चेंडू यावेळेस सुद्धा मॅच फिनिश करण्याच्या तयारीमध्ये सुनील केवने होता, बॅटवरती आला नाही. डॉट येतोय. विजयाच्या जवळ, विजयाच्या समीप, विजयाच्या अगदी नजदीक जात असताना मेगा फायनलचं तिकीट मिळवण्याच्या तयारीमध्ये स्वर्गीय बंटी 11 ढवळेपाडा हा संघ मैदानावरती खेळतोय. अरफातचा हा चेंडू यावेळेस हलक्या हाताने चिप केलाय. बराच वेळ चेंडू हवेत, फिल्डर येतोय, चेंडूच्या खाली झेल टिपण्याची सुवर्ण संधी. हातातनं चेंडू ड्रॉप होतोय. निश्चितच एकदा का घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात मित्रांनो. इरामन खरकर सर तेच सांगत असताना सोप्पा जेल ड्रॉप आणि एक धाव अजून येते, धावफलकावर जोडली जाते. एकंदरीत 20 धावा स्कोर कार्ड वरती. विजयाच्या समीप, विजयाच्या अगदी नजदीक जात आहेत. सुनील आणि अनिकेत केवने बंधू मैदानावरती खेळतायत आणि निश्चित विजय पदरात पाडून घेण्याच्या पूर्ण तयारीत. भरपूर प्रयत्न केले, भरपूर मेहनत घेतली, भरपूर कष्ट केले, जिद्द दाखवली, चिकाटी दाखवली, मात्र क्रिकेट आहे, हारजीत असते मित्रांनो. यावेळेस सोप्पा झेल तोहीच्या हातामध्ये दिलाय. आता मात्र माघारी पाठवलं जाईल. पहिला फलंदाज बाद होतोय. अनिकेत केवनेचा खेळ संपला. आवश्यकता विजयासाठी
विजयासाठी नक्कीच प्रयत्न केले जात आहेत. टीम मिझिया 11 बदलापूर संघाकडनं सुद्धा भरपूर कष्ट करतायत, भरपूर जिद्द दाखवत आहेत. कदाचित सुनीलचा तो झेल जर झाला असता तर अजून वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. तरी सुद्धा मित्रांनो ही बदलापूर नगरी आहे, ही बदलापूर नगरी साक्ष देते. 6 चेंडू 1 धाव असताना सुद्धा डिपेंड झालेल्या आहेत. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता मैदानावरती डिपेंड केल्या जातील का? मैदानावरती डिपेंड करून इतिहास घडवला जाईल का? वडवलीच्या या ऐतिहासिक मैदानावरती विजयाचा झेंडा गाडला जाईल का? मिझिया 11 बदलापूर संघासाठी या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी नवीन सरदार गोलंदाजी मार्कवरती तैनात केला जातोय. गोलंदाज अहमद येतोय. 6 चेंडू 4 धावा डिपेंड करायच्या आहेत. समोर जर विचार केला तर पहाडासारखा फलंदाज सुनील केवने नाम ही काफी आहे दोस्तो. मैदानाच्या आत आजचा दिवसभर भरपूर चांगली कामगिरी बदलापूरकरांची राहिली. मात्र या मॅच मध्ये आपण पाहाल थोडेसे बॅकफुट वरती आहेत. मात्र क्रिकेटमध्ये कमबॅकला वेळ लागत नाही. सहा चेंडू 4 धावांची गरज. अहमद 6 चेंडू आणि विजयाचा फटका पाहायला मिळेल. सुनील केवने मॅच कसा सोडणार मित्रांनो? फायनल मध्ये धडक मारतीये टीम स्वर्गीय बंटी 11 ढवळेपाडा. आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेलकम टू फायनल. आणि गोड कौतुक करूया टीम मिझिया 11 बदलापूरचा संघ. सेमीफायनल नंबर 1 चा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट केवळ